नमस्कार. मी डॉक्टर वैष्णवी विद्यासागर पाटाळकर जोशी आपलं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. समन्वय प्रतिष्ठान आयोजित जनी जनार्दन पुस्तक अभिवाचन भाग 4 आज आपण बघणार आहोत. श्री जनी जनार्दन चरित्र आणि तत्वज्ञान, लेखक डॉक्टर विद्यासागर पाटाळकर, भाग 4. आपण कालपर्यंत दरबारातला प्रसंग बघितला होता. म्हणजे बादशहाची कोठारं जेव्हा जनी जनार्दन स्वामींनी लुटवली त्यावेळेला पेशकारांनी पत्र पाठवून बादशहाला कळवलं आणि त्यानंतर जनार्दनांना बादशहानं बोलावणं पाठवलं आणि एका मदोन्मत्त हत्तीच्या पायाखाली तुडवण्यासाठी पिंजरा तयार केला. नेमका तिथे काय प्रसंग घडला हा आज आपण बघणार आहोत. जनार्दनांचे मुखकमल प्रातःकाली सरोवरात नुकत्याच उमललेल्या कमलाप्रमाणे प्रसन्न दिसत होते. निराशा, भयग्रस्तता किंवा लाचार आर्जवांच्या खुण्या कुठेही दिसत नव्हत्या. दुःखाची रेषही मुखावर उमटलेली नव्हती. ते स्थितप्रज्ञ होते. सर्व सभा स्तंभित होऊन पुढे काय होणार याची कल्पना मनात करून सर्व प्रकार पाहू लागले. तेवढ्यात सभास्थानी एक मोठा पिंजरा दूतांनी आणला. त्यात एक मदोन्मत्त हत्ती होता. सतत 8-10 दिवस त्याला उपाशी ठेवल्याने तो चिडखोर बनला होता. माहुत्य महागाय गजावर बसून त्याला टोचवून अधिकच क्रोधिष्ट करीत होता. दुरूनच माणसांना पाहताच तो चवताळून अंगावर धावून येत होता. जनार्दनांच्या देहाची मोठ बांधली आणि काय होत आहे हे कळायच्या आतच जनार्दनांना पिंजऱ्यात टाकले. आदिलशहा आपल्या उच्च आसनावर आरूढ होऊन आपल्या दाढीवरून हात फिरवत एकदा सभेकडे व एकदा जनार्दनांकडे पाहत होता. मद्यप्राशन करून आलेली नशा, मांसाशनामुळे आलेली निष्ठुरता, सत्ता मदाने आलेली गर्भोन्नतता आणि आज्ञाभंगाची शिक्षा काय असते हे दर्शवण्यासाठी केलेली कठोर व्यवस्था, या सर्वांचे मिश्रण शहाच्या मुखावर दिसत होते. प्रचंड जनसमुदाय ही शिक्षा पाहण्यासाठी जमला होता. सर्वांचे श्वास रोखले गेले. डोळे जनार्दनांकडे लागले होते. मदमस्त हत्तीकडे पाहून असे वाटत होते की जनार्दनांच्या देहाचा चेंदा मेंदा एका क्षणार्धात होईल. काहींनी तर आधीच डोळे मिटून घेतले. काय होतंय म्हणून लोक धास्तावलेल्या उत्सुक अंतःकरणाने पाहू लागले. हे भयंकर अमानुष दृश्य पाहू नये म्हणून कोणी डोळे, तर पंतांचा चित्कार ऐकवला जाणार नाही म्हणून कोणी कान बंद केले. 1-2 क्षण तसेच गेले. हत्ती नुसताच त्यांच्या देहाभोवती फिरू लागला. माहूत हत्तीला अंकुश मारू लागला, पण हत्ती जनार्दनांना पायाखाली तुडवेना. प्रत्यक्ष आदिलशहा विस्मित झाला आणि त्याने माहूताला अंकुश जोरात टोचवण्याची आज्ञा दिली. हत्ती नुसताच पिंजऱ्यात फिरू लागला. बाहेरच्या समुदायाला पाहून त्यांच्याकडे धावू लागला. पिंजऱ्याला धडका देऊ लागला. लोक धास्तावले, पण जनार्दनांच्या देहाला मात्र स्पर्श करीना. आदिलशहा स्तिमित झाला, चकित व मंत्रमुग्ध झाला. दाढीवरून हात फिरवत भुवया उंचावून त्याने विचारले, क्या बात है? आजूबाजूचे लोक विस्मित झाले. माहुताची टोचणी वाढू लागली. जनार्दन हात पाय बांधलेल्या अवस्थेत हत्तीच्या पायाजवळ पडून सर्व काही पाहत होते. त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीला एका क्षणात तदाकारता प्राप्त झाली होती. ते देहभानावर नव्हतेच. ते हत्तीकडे पाहू लागले आणि हत्तीच्या रूपात त्यांना प्रत्यक्ष गणेशाचे दर्शन झाले. इभवदना अघशमना वृत्रासुरहरणा तांडव नृत्ये तोष विसित्री नयना अशी ते गणेशाची स्तुती करू लागले. हत्तीने जनार्दनांच्या रूपाकडे पाहिले आणि त्याची पूर्वस्मृती जागृत झाली. गजेंद्राच्या जन्मात सुसरीच्या जबड्यात पाय अडकला असताना हरी अवतार घेऊन भगवंताने माझे रक्षण केले होते. तेव्हा आपण या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करावी असे म्हटले होते. भगवंतावर संकट येईल तेव्हा आपण त्याचे रक्षण करू असा वर त्यांचे जवळ त्यावेळी मागितला होता.
आता या उपकाराची फेड करण्याची वेळ आली आहे असे त्या गजेंद्रास जाणवले. जनार्दनांनी हत्ती रूपातील गणेशास मनोमन निरांजन ओवाळले, सद्भावनेच्या दुर्वा अर्पिल्या आणि पंचप्राणाचा नैवेद्य समोर ठेवला. यः पूर्वद्विरदेशितुः समवने यस्याभवत् कारणम् श्रीमान् मान्य गुणो जनार्दन गुरुस्तुल्योपकाराय किं तं व्युत्क्रम्य तु सोऽपि गोपितैति स्वान्तस्थदूर्वार्चितं दुर्धर्षति यवनान् मनो व्युदधरन् नक्राधिवक्राशयात्. यवनरूपी नकराच्या दाढेतून सोडण्याची सद्भावना हत्तीला झाली आणि काय आश्चर्य, त्या महाकाय गजाने त्या माहुतास एका हिसक्यासरशी खाली पाडले आणि जनार्दनांना उचलून आपल्या मस्तकावर धारण केले. प्रेक्षकांचा आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. सर्वांनी चक्षुर्वै सत्यम असा अभूतपूर्व चमत्कार पाहिला. आदिलशहा आसनावरून खाली धावत आला. जनार्दनांना बंधमुक्त करताच शहाने आपला रत्नजडित मुकुट त्यांच्या चरणाशी ठेवला. त्यांचे पाय धरून तो जनार्दनांना म्हणाला, आपण थोर आहात. आपली थोरवी मी जाणली नाही. मी अज्ञ, मूढ, सत्ता, संपत्ती, मद्य, मांस यांनी उन्मत्त होऊन आपणास त्रास दिला. मला आपण फार उदार अंतःकरणाने क्षमा करा आणि पूर्ववत पद सांभाळा. आदिलशहा हे बोलत होता, पण जनार्दनांचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. ते घडून गेलेल्या चमत्काराचा अर्थ लावू लागले होते. त्यांच्या नेत्रातून आनंदाच्या, प्रेमाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. अष्टसात्विक भाव जागृत होऊन त्यांच्या अंगावर रोमांच उत्पन्न झाले. करुणा वरुणालय भगवंताचे ते स्मरण करू लागले. भगवंत किती दयाळू, किती प्रेमळ. संकटाच्या खडतर, कठीण, अरुंद मार्गातूनच ईश्वराचे आगमन होत असते. त्यांना वाटले, बरे झाले हे संकट माझ्यावर कोसळले. या संकटातूनच ईश्वर साक्षात्कार झाला आणि ज्ञान झाले. संकटम ईश्वरायते, संकटच ईश्वर रूप झाले. हे संकट कोसळले नसते तर मी जन्मभर व्यर्थ या यवन सेवेत गुंतून राहिलो असतो. जन्म वाया गेला असता. आता बस, नोकरी करायची नाही. जनार्दन लौकिक वृत्तीत राहिलेच नाहीत. त्यांना वाटले, एका पशुने आपल्यातील देवत्व ओळखले आणि अजून आपल्याला ओळखता नाही आले. आत्मज्ञान प्राप्त केले नाही, मिळवले नाही. पोटार्थी सेवेत सर्व आयुष्य वेचले. धिक्कार असो या क्षुद्र नोकरीचा. त्यांनी ठरवले, इथून पुढे आता नीचाची सेवा करायची नाही. त्यांनी शहाला निर्धारपूर्वक सांगितले, मी तर आता या नीचाची सेवा करणारच नाही. पण माझे वंशजही कोणीच नीचांची चाकरी करणार नाही. आणि जनार्दन तेथून सत्वर निघाले. सर्व दरबार स्तिमित होऊन जनार्दनांचे हे रूपांतर पाहत होता. जनार्दनांच्या जीवनातील हा परिवर्तनाचा निर्णायक क्षण. या क्षणानेच त्यांना सामान्यांकडून असामान्याकडे, संतत्वाकडे, संसारिकाकडून परमार्थिकाकडे नेण्याचे महत् कार्य केले. या क्षणाच्या मागे कोठारे लुटवण्याचा क्षण उभा आहे. जनाला जनार्दन समजून त्यांनी धान्य कोठारे लुटवली. जनार्दनांनी जनामध्ये जनार्दन पाहिले. या त्यांच्या वृत्तीमुळे की काय, त्यांच्या नावामागे जनी हा असलेला शब्द सार्थ झाला. जनार्दनाचे जनी जनार्दन झाले. मातेच्या नावाच्या आद्याक्षराला जीवनदृष्टीचा अर्थ व रूप प्राप्त झाले. जनार्दनाच्या नावातील हा सार्थ व उचित बदल त्यांच्या जीवनसरणीतील मैलाचा दगड ठरला. जनार्दनांच्या चमत्काराची वार्ता गावोगाव वाऱ्यासारखी पसरली. लोक त्यांची मनोमन थोरवी व लौकिक गाऊ लागले. एका मदमस्त हत्तीनेच त्यांना केवळ मस्तकावर घेतले नाही, तर मदोन्मत्त सत्ता संपत्ती यांनी मदांध झालेल्या बादशहानेही जनार्दनांचे चरण मस्तकी धारण केले. सर्व जनतेने जनार्दनांना शिरावर घेतले. जनार्दन दरबारातून बाहेर पडू लागताच प्रचंड जनसमुदाय गोळा झाला. जनार्दनांची वाट त्यांनी अडवून धरली.
सर्वांच्याच मनाचे बांध फुटले होते. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले होते. आपण आम्हास येथे सोडून जाऊ नका म्हणून लोक विनवू लागले. जनार्दनांनी सर्वांना शांत केले, त्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की मानव जन्माची इतिकर्तव्यता स्वतःला ओळखण्यातच आहे. एका पशुने माझ्या अंतर्यामीचा परमेश्वर ओळखला आणि अजून मी मला ओळखले नाही. किती लांछनास्पद बाब आहे ही. आता मला आत्मज्ञानासाठी, आत्मशोधासाठी मार्ग शोधित निघालं पाहिजे. आपले प्रेम, जिव्हाळा यांची शिदोरी घेऊनच मी पुढील प्रवास करणार आहे. जनार्दनांच्या प्रत्येक शब्दातून स्नेह, प्रेम, वात्सल्य, आनंद याचे जणू पाठ वाहत होते. जनार्दनांनी सर्वांचा निरोप घेतला. सर्व दरबाराने उद्घोष केला, जनी जनार्दन की जय हो, जनी जनार्दन की जय हो. जनार्दन या नावामागे उत्स्फूर्तपणे लोकांनी जनी ही उपाधी लावली. जनी जनार्दन या नावाला एक विशेष ऐतिहासिक अर्थ प्राप्त झाला. जनार्दनांनी जनता जनार्दनाला मुक्तपणे धान्य वाटले. त्यांच्या कणवपूर्ण औदार्यामुळेच एका कडोनिकडीच्या प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले. जीवन मृत्यूच्या सीमारेषेवरील धूसर दिव्य क्षणाचे स्वागत करावे लागले. या एका क्षणाने त्यांच्या जीवनसरणीत आमूलाग्र बदल केला. तसा नामाभिधानातही उचित बदल केला. जनार्दनांचे जनी जनार्दन होणे किती सार्थ, किती अपरिहार्य, किती स्वाभाविक होते. त्या अटीतटीच्या प्रसंगाची आठवण करून देणारे, त्यातील दिव्यत्वाची जाणीव करून देणारे, जीवनातील एका भव्य भयानक ऐतिहासिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आणणाऱ्या दैदिप्यमान क्षणाला अमरत्व प्राप्त करून देणारे हे जनी जनार्दन नामाभिधान किती सार्थ आणि औचित्यपूर्ण आहे. जनात जनार्दन पाहण्याच्या वृत्तीमुळे, दृष्टीमुळेच त्यांनी क्षुधा पीडित जनतेस मुक्त हस्ताने धान्य वाटण्याचे धाडस केले. त्या जनतेनेच जनार्दनांच्या नावामागे जनी हे पद लावून आपल्या कृतज्ञतेचे कायमस्वरूपी मुद्रांकन त्यांच्या नावात करून टाकले. जनार्दनांना आता जनी जनार्दन म्हणून लोक संबोधू लागले होते. त्यांना प्रपंचातून, संसारातून उपरती व विरक्ती प्राप्त झाली होती. त्यांनी सरळ पंढरपूरची वाट धरली. जनार्दन एकटेच आत्ममग्न अवस्थेत पंढरीची वाट चालू लागले. मनात भगवत चिंतन अहोरात्र चालू होते. नामस्मरण चालले होते. एक नवं जीवनच त्यांना लाभले होते. जणू प्रापंचिक जनार्दन त्याच क्षणी तिरोभूत पाहून नवरूपात जनी जनार्दन म्हणून प्रगट झाले होते. जनार्दनांना पुन्हा पुन्हा आठवू लागले ते रूप, तो क्षण. कोण गजराज? मला त्यात श्री गणेश दर्शन झाले कसे? श्री गणेश पुन्हा गुप्त का झाले? की तो मला झालेला आभास होता, की स्वप्न होते? आभास असेल तर माझी सुटका कशी झाली? गजराजाने मला मस्तकावर कसं धारण केलं? जनार्दनांचे मन पुन्हा पुन्हा चिंतन करू लागले. गणेश दर्शन झाले खरे, पण अज्ञानावस्थेत ते झाल्याने साक्षात्काराचा अर्थ गवसला नाही. आता पुन्हा त्या गजाननाचे दर्शन कधी होईल? जनार्दन दिवस रात्र याच विषयाचे चिंतन करू लागले. गणेश रूपाचा वेध त्यांना लागून राहिला. जनार्दनांच्या वंशात पंढरीची वारी परंपरेनेच असल्याने विठ्ठलाच्याच चरणी जीवन पुष्प अर्पण करायचं त्यांनी ठरवलं. जनार्दन पंढरीस आले. चंद्रभागेत स्नान करून महाद्वारात आले. तेथूनच श्री पांडुरंगाला साष्टांग दंडवत घातला. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी डबडबले. पुढे जाऊन त्यांनी श्रीचरणी मिठी मारली व देहपुष्प आता तुझ्या स्वाधीन केलंय, तुला वाहिलंय असं मनोमन सांगितलं. पंढरपूरला त्यांचा दिनक्रम चंद्रभागेत स्नान करून, दैनंदिन आन्हिका टोपून, योग समाधी लावून, भूचरी मुद्रा लावून बसणे, मंदिरात शांत, निर्मम, निर्मोह, निर्लेप वृत्तीनं ईशचिंतन करत राहणं. विठ्ठलाचे सावळे गोजिरे रूपडे डोळ्यात मनात साठवून ठेवण्याची अखंड धडपड करीत राहणे. सावळे रूपडे हृदयाच्या गाभाऱ्यात एकाग्र मनाने धरून ठेवणे. पण अजून मन लवकर स्थिर होत नसे. मन प्रपंचातून विरक्त झालेले असले तरी पूर्वजन्मीचे, जन्मांतरीचे सांसारिक बंधनुबंध विरक्तीच्या मार्गाच्या आड येत होते. निर्वेधपणे पारमार्थिक सुखतंद्री लाभू देत नव्हते.
परमानंदाच्या लाटेवर जनार्दनांचे मन स्वार होत असे. परमानंदाचे गौरीशंकर गाठत असे, पण त्याच क्षणी पूर्व कर्मानुबंध मागे मागे खेचत त्यांना पुन्हा लौकिक स्थितीत आणत असत. जनार्दनांच्या मनोवस्थेत सतत आंदोलन सुरू होते. लौकिक व अलौकिक, प्रापंचिक व पारमार्थिक अशा विविध टोकांमध्ये त्यांचे मन हिंदोळू लागले. परमेश्वराचे एकाग्र मनाने चिंतन करतानाच त्यांच्याही नकळत मनाच्या अंतर्मनात पुत्र नारायण, पुत्री सत्यवती, तर कधी माता जनाई, तर कधी पत्नी गुणवती यांच्या आठवणीचे तरंग उठत. त्यांच्या मनात काळजीचे कातर सूर उमटत आणि जनार्दनांची तंद्री भंग पावे. अजूनही त्यांची पुत्रेपणा पूर्णपणे संपली नव्हती. जनार्दनांचा हा अंतर्मनाशी संघर्ष सुरू होता. लौकिक आणि अलौकिक, पार्थिव आणि अपार्थिव, प्रापंचिक आणि पारमार्थिक यांच्या हेलकाव्याने त्यांचे मन हिंदकळू लागले, व्यग्र होऊ लागले. जनार्दन विठ्ठलाला विनवू लागले, माझे चित्त स्थिर कर. आपल्या चित्ताला ईश्वराची ओढ नुकतीच कुठेतरी लागते. आनंदामृताच्या धारामुखात पडतात, आनंदाचे कल्लोळ उसळतात. तोच संसाराचे पाश मला दूर खेचून नेतात. आपली ही मनोव्यथा जनार्दन विठ्ठलचरणी मांडू लागले. पान्हा फुटे तव आखडी तो धनी, तळमळी मनी वत्स जैसे, तैसे तुझे पायी लावितो मी चित्ता, संसार मागिता ओढत असे. पान्हा फुटलेला पाहताच गवळी वासराला त्या दुग्धधारेपासून विलग करतो, तेव्हा वासराच्या मनाची दुधासाठी होणारी तगमग, तडफड, तळमळ, ओढ, त्याची अगतिकता जनार्दनांनी दैनंदिन जीवनात पाहिली आहे. तशीच आपल्याही मनाची अवस्था होत आहे असे ते म्हणू लागले. ईशचरणी चित्त लागते न लागते तोच संसाररूपी गवळी सुखदुःखाची दोर मनाला बांधून ओढून घेतो आणि माझे मन परमानंदापासून दुरावते असे ते म्हणतात. क्षणोक्षणी ते ईशप्राप्तीसाठी तळमळू लागले. रानात गेलेल्या गायीचे चिंतन घरी बांधलेले वासरू करीत आहे. त्या वासराच्या डोळ्यात जी उत्कटता, जी ओढ आहे तीच माझ्याही मनात आहे. जनार्दन विठ्ठलाशी हृदसंवाद करू लागले. आपली तळमळ, आर्तता प्रगट करू लागले. चक्रवाकी अंधार पडल्यामुळे आपल्या नरापासून दुरावते आणि सतत सकाळ होण्याची वाट पाहत ओरडत राहते, त्याला शोधित राहते. तसे माझे मन अज्ञानांधकारामुळे दुरावलेल्या स्वरूपाला शोधित आहे असे ते म्हणू लागले. चातकाचे डोळे कृष्ण मेघासाठी कसे व्याकुळलेले असतात, त्यांच्या चोचा कृष्णघनातून स्रवणाऱ्या पियुषासाठी आसुसलेल्या असतात. चंद्रकिरणातून स्रवणाऱ्या अमृतासाठी जसा चकोर व्याकुळ झालेला असतो, तशी व्याकुळ मनस्थिती माझी झाली आहे. जनार्दनांना देहभानही उरले नव्हते. विठ्ठल ध्यान हेच भजन, विठ्ठल ध्यान ही तीच विश्रांती, तेच शयन. विठ्ठल साक्षात्कार होणार नाही तोपर्यंत अनशन व्रत स्वीकारून ते पद्मासन घालून ध्यानस्थ बसते. जनार्दन गहीवरून पांडुरंगाला प्रार्थना करू लागले. ते म्हणू लागले, देवा, पाण्यावाचून मासोळी कधी दूर राहील का? तुम्ही माझे जीवनच आहात. दुष्काळग्रस्तांचा अनुभव जनार्दनांच्या मनावर तर कोरून ठेवल्यासारखा होता. दुष्काळ पीडित भुकेने व्याकुळ झालेला भिकारी अन्न पाहताच आनंदून जातो, तसा मी तुम्हाला पाहताच सुखावलो, पण अजून तृप्त झालो नाही. जनार्दनांना क्षणात आपल्या वृद्ध मातेची, जनाईची आठवण येईल. वृद्धपणात एकुलते एक लेकरू आईला कसे प्राणाहीपेक्षा जास्त प्रिय असते याचा संस्कार अजूनही त्यांच्या मनावर होता. या सांसारिक वृत्तीला परमार्थ प्रवण करून ते म्हणू लागले, वृद्ध मातेस आपले लेकरू म्हणजे सुखाची सावली, पूर्ण आधार असतो. देवा, तू माझी थंड शीतल छाया आहेस, संसारातून मुक्त करणारा आधार आहेस. तहानलेल्यांची पाण्याने तृप्ती, भुकेजलेल्यांची अन्नाने तृप्ती, तशी माझी तृप्ती तुझ्या भेटीशिवाय काही होणार नाही. हे देवा, पालीचे शेपूट तुटल्यावर ती जशी तळमळते, ती शेपटी आणि पाल ही दोन्ही अभिन्न असतात. ते अलग झाल्यानंतर जशा वेदना होतात, तशा वेदना तुझ्यापासून विलग झाल्यामुळे, तुला दुरावल्यामुळे मला होतात. जीव आणि शिव
हे अभिन्नच, पण जीव संसारग्रस्त होऊन शिवत्वापासून दुरावला व आता तळमळू लागला. साप सुरळी पाली पायी कुसे तुटलिया कैसी तळमळी, तैसे तुझे विण झाले असे मज भेटी जे सहज जनार्दना. जनार्दन आर्ततेने म्हणू लागले, पण तरीही विठ्ठल प्रसन्न होत नाही. मग आपल्याच मनाला ते उपदेश करू लागले. विठ्ठल ध्याई पंढरी ध्याई. विठ्ठल नामस्मरणाने, साधू वचनाच्या चिंतनाने, हरिकीर्तनात रंगून गेल्यानेच तुझे पूर्वपुण्य उदित होऊन जीवित्व सुफल होणार आहे. आपण आजपर्यंत विनाकारण आपला काळ नीचांची सेवा करण्यात व्यतीत केला, त्यातच सौख्य मानले असे वाटून ते कधी कधी दुःखी होत. जळणारे घर भाड्याने घ्यावे तसा हा त्रिविध तापांचा संसार विकत घेतला आणि देहबुद्धी धरून हे संसाराचे क्षुद्र ओझे मिरवले. प्रेताला केलेला शृंगार जसा व्यर्थ तसा संसार सजवण्यात वेळ वाया दवडला. नीचांच्या संगतीत आयुष्यातील बहुमोल वेळ खर्च केला म्हणून ते कष्टी होऊ लागले. आपल्याच मनाला म्हणू लागले, पाही पाही अज्ञान संगती, अंगणी पातल्या विपत्ती, मूढ संग सांडी मना, न सांडता थोर विटंबना. अज्ञानी मूर्ख यांच्या संगतीमुळे आपत्ती विपत्ती दारात येऊन कशा उभ्या राहतात. जगात निंदा नालस्ती अपमान विटंबना कशी होते याचा अनुभव त्यांनी घेतला. ते अनुभवाचे बोल बोलू लागले. मूर्ख मैत्री खेदासी कारण, अतिकष्टाने मिळालेला दुर्लभ मानव देह मूर्ख जनांच्या संगतीमध्ये वाया झिजवण्यापेक्षा हरिकारणी लावला पाहिजे. आजपर्यंत नीचाच्या सेवेत हा देह उधळला, पण आता तरी पांडुरंगचरणी लावावा असे ते म्हणू लागले. देह शरीर हे एक साधन आहे. या साधनाकडून उत्तम साध्य साधून घेतले पाहिजे. सद्गुरूची प्राप्ती देहामुळेच होऊ शकेल. देहामुळेच ध्यानधारणा करता येईल. म्हणून देह म्हणजे गोमती गंगा आहे. कायेने थोर उपकार केले आहेत असे ते कृतज्ञतापूर्वक म्हणू लागले. असा देह गुरुचरणी संतचरणी लागावा म्हणून संत सहवासाची अपेक्षा करू लागले. संत संग त्रितापहरण, जन्म दुःख वृद्धी निवारण, जनार्दन सुभाग्य आथिला, संसार तुटला नाथिला. जनार्दन आपला दाखला देऊन संसार बंध तुटल्याचे सांगतात. भवसागरातून पार होण्यास संत संग हीच एक नाव आहे. म्हणून आपण सत्संगाच्या नावेत बसावे. नारद प्रल्हाद यांना सत्संगानेच तारले म्हणून ते संत महिमा गाऊ लागले. विठ्ठलाच्या नामस्मरणात जनार्दनांचे मन रंगून गेले. विठ्ठल कृष्ण यांच्यात ऐक्य असल्याने जनार्दनांना विठुरायाच्या सावळ्या मूर्तीमध्ये कधी कधी गोवळ काठी घेतलेली खोडकर द्वाड आणि गोड श्रीकृष्ण दिसू लागले. कृष्णाचे अपूर्व रूप ते वर्णू लागले. श्रीकृष्णाच्या श्रीमद भागवत ग्रंथातील कथांचे भक्तिरसपूर्ण मनाने चिंतन करू लागले. ते एवढ्याच उत्कटतेने वाणीतून प्रकट करू लागले. कृष्णाचे गोड रूप अंतर्यामी असलेले रूपडे शब्दातून साकारू लागले. हा कृष्ण स्वधर्म संस्थापक खल निर्दालक असून गोकुळात गवळ्यांच्या घरी वाढू लागला. हा पूर्णावतार प्रेमाचा पुतळा चराचरी व्यापक निर्गुण निराकार असून गवळ्याच्या घरी कसा जन्मला, ज्याचा आदी अंत श्रुतीही जाणू शकत नाहीत. जो परमानंदाचे निधान पूर्णानंद घन आहे, तो यशोदेजवळ जेवणासाठी स्फुंदत रडतो व हट्ट करतो हे कसे. जो शेषशाही योगनिद्रेत तल्लीन राहतो, तो गोपिकांच्या पायावर न्हात आहे. आणि जो सुरासुरांना अभयदान देतो, तोच गोपींच्या बागुलबुवाच्या भिवविण्याला घाबरून घेऊन आईजवळ लपतो हे कसे. जो दुष्ट संहारक ब्रह्मादिक देवांना अलभ्य, तो गोपींचे स्तनपान सेवित आहे. जो मुनिवरांनाही दुर्लभ गहन गूढ, तो गवळ्यांचे उष्टे देखील खात आहे. जो ध्यानधारणा जपतप यांच्या योगेही अप्राप्य, तो गवळ्यांच्या पुढे प्रेमाने नृत्य करीत आहे. दी दीना असे नाचत आहे. प्रेमाने डुलत आहे. थारिक शब्दाने हास्य विनोद करीत आहे. असे निर्गुणाचे निर्गुण देवांचे दैवत असणारा परब्रह्म गोपिकांच्या हातचे खेळणे झालाय हे कसे. असे कुतूहलपर प्रश्न ते विचारतात.
कृष्णाचे हे अद्भुत रम्य रूप त्यांच्या मनाला भुलवत आहे, रिझवीत आहे. कृष्णाचे हे रूपडे अंतरात साठवून ठेवावे म्हणून ते खूप प्रयत्न करीत आहेत. अद्भुत तेरी गत कहिये न जाय, म्हणून मै कुरवान तेरी सिफत पर. अशी ईश प्राप्तीसाठी प्राणांची कुरवंडी करायलाही ते तयार होतात. विठुरायाची सावळी घनदाट मूर्ती पाहून कोटी कंदर्पाच्या श्रेणी तुझ्या चरणी ओवाळून टाकाव्या असे ते म्हणतायत. कृष्ण रूपाचे त्यांना एवढे वेड लागले की त्यांचे दोन्ही नेत्र लाजावले आहेत. विश्वात कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही. तनमनाला कृष्ण रूपाने भुरळ पाडली आहे. रूपा भाळला कंदर्प तेने कृष्ण केला बाप, असे उद्गार जनार्दन काढतायत. मन विरक्त होऊन रूपावर पुन्हा आसक्त कसे झाले असे त्यांचेच मन त्यांना विचारतू लागताच ते आपल्याशीच संवाद साधू लागले. सनकाधिक अतिविरक्त तेही हरिरूपा आसक्त. असा आसक्तीतून विरक्ती व विरक्तीतून आसक्ती, रती व विरक्तीचा ऊन सावलीचा खेळ चालू आहे. जनार्दनांना विठ्ठलाच्या सावळ्या कृष्णारूपाशिवाय जगातील कोणतीच वस्तू दिसत नाही. विठूचे गोंडस रूपडे त्यांना वेड लावत आहे. जनार्दन परोपरीने विनवू लागले. विठ्ठले वो कृपादृष्टी तू माते अवलोकी, हृदयीचे कठीणपण आपुले हो टाक. हे विठुराया, मी अहोरात्र तुझ्या कृपेची वाट पाहत आहे. एखाद्या वासराने गायीची वाट उत्सुकतेने पाहावी, गायीच्या वाटेकडे डोळे लावून बसावे, त्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे. तू हृदयीचे काठिण्य टाकून दे, माझ्यासाठी कोवळा कोमल हो. मी करुणार्थ होऊन प्रार्थना करते, माझ्या हीन दीनाचा उद्धार कर. हे विठाई, मला एकदा प्रेमाने जवळ घे, दोन्ही बाहूंनी आलिंगन दे, क्षेम दे. अशी करुणार्थ हाक आणि भाक जनार्दन भाकू लागले. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर वाहू लागला. अंगावर रोमांच उभे राहिले. ओठ शुष्क पडले, थरथरू लागले. कंठ सद्गतीत झाला, आवाजात कंप निर्माण झाला. अंगावर स्वेदबिंदू चमकू लागले. त्यांचे मुखकमल हास्यप्रभेने अधिकच झळाळू लागले. एक दिव्य रूप त्यांच्या डोळ्यापुढे चमकू लागले. दिव्य स्पर्शाच्या जाणीव त्यांना झाली. जनार्दन म्हणू लागले, विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी, धावोनी धरिला अलिंगनी, ते सुख न सांगवे मुखी, ते वर्णवे शेषादिके, जनार्दना मनोरथ पुरविले, पंढरी नाथे हृदयी धरले. जनार्दनांना विठ्ठलाचा दिव्य साक्षात्कार झाला. विठ्ठलाला त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. गोजिरी मूर्ती, कोटी कंदर्पाची कुरवंडी करावी, कोटी सूर्यांनी लाजायमान व्हावं, अशी अवर्णनीय शोभा, प्रभा, आभा. जनार्दनांनी चरण धरले, पण विठ्ठलाने त्यांना धावत जाऊन हाताला धरून उठवले, आपल्या हृदयाशी धरले, अभयस्थ मस्तकावर ठेवला आणि प्रेमाने थोपटले, शांत केले. त्यांनी विठ्ठलाशी सुसंवाद केला. त्यांनी विठ्ठलाशी सुखसंवाद केला. मनीचे गुज विठ्ठलाला निवेदिले. विठ्ठलाने प्रेमाने त्यांचे सांत्वन करून त्यांना आदेश दिला की तुम्ही गंगा मत्स्यालय येथे जावे. तेथील गोदावरीच्या पात्रात गणेश मूर्ती पडून आहे, तिची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करावी. तेथे तुम्हाला प्रत्यक्ष गणेश उपदेश देतील. विठ्ठलाचा तो घनगंभीर स्वर कानात घुमत राहिला आणि जनार्दन एका भावतंद्रेतून जागृत झाले. समोर पाहतात तो तीच विठुरायाची लोभस मूर्ती हसत आहे. जनार्दन आत्मरंगी रंगून गेले. साक्षात्काराचा दिव्य रोमांचकारी अनुभव जनार्दनांनी अनुभवला. एका आनंद सोहळ्यात ते निमग्न झाले होते. सर्व दशदिशा उजळून निघाल्या. त्यांनी दिव्यानुभूतीचा संस्पर्श अनुभवला. पूर्व पुण्यामुळेच घनश्यामाचे सुनील रूप आज पाहता आले, असे जनार्दन म्हणू लागले. द्वैत हे अंधतम फिटले तेजसम, अशी त्यांची अवस्था झाली. द्वैत फिटून गेले. अद्वैताचा प्रकाश सर्वत्र पसरला. देखण दिसण दिठी, उभेनी देत मिठी, तव घेणे काय, असा अनुभव ते व्यक्त करू लागले. परमसुखाचा ज्ञानमय तेजस्वी तरणी उगवला आणि जनार्दनांच्या मनाचे सहस्र दलकमल त्यांच्या प्रकाश स्पर्शाने पुलकित झाले.
प्रफुल्लित झाले. अशा प्रफुल्लित अंतःकरणाने विठ्ठलाच्या एक एक शब्दाचा विचार करीत, आदेशाचे स्मरण करीत त्यांनी पंढरीचा निरोप घेतला. साक्षात्कार घडला होता, पण उपदेश झाला नव्हता. जनार्दन विचार करू लागले. गोदावरीचे पात्र, गंगा मत्स्यालय, गणेश मूर्ती. त्यांना आठवण झाली राज दरबारातली. तोच श्री गणेश आपणास तारक मंत्र देणार आहे. आता जीवित ध्येय एकच, श्री गणेश दर्शन. आता यानंतर श्री गणेशासाठी किंवा या ध्येयासाठी गणेश दर्शनाच्या स्वामी गंगा मसलेला कसे जातील, तिथे तपश्चर्या कसे करतील, त्यानंतर गणेश कधी प्रगटतील आणि त्यांना काय उपदेश करतील, हा सगळा भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. आजसाठी आपण इथेच थांबूया. धन्यवाद.